श्री स्वामी समर्थ. आज आपण देवाच्या नैवेद्यासाठी विना कांदा लसूण आपण चना मसाला बनवणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी, भातासोबत पोळीसोबत एकदम टेस्टी लागतं. त्यासाठी इथं मी 2 तास आधी चणे भिजत घातले होते. आता आपले चणे छान भिजलेले आहेत बघा. आता इथं मी कुकरमध्ये तेल गरम करायला घेते. 1 पळी तेल घालून घेतले कुकरमध्ये. कुकरमध्ये तेल गरम करून मग त्याला जशी आपण शिजवून घेतले तर चण्याची टेस्ट अजून वाढते. याच्यात मी मोहरी घालून घेतली. आता जिरं घालून घेते. छान मोहरी जिरं तडतडलं की आपण त्यात चणे घालून घेऊ आपले भिजवलेले. यांना छान आता तळून घेऊ आपण तेलामध्ये. ही भाजी मी चतुर्थीमुळे केली ती गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी. एकदम सात्विक आहे बघा. असं छान आपले चणे तळले गेले आहेत. आता यात मी पाणी घालून घेते. आपलं थंडच पाणी घालणार आहे मी. तुम्ही हवं तर गरम पाणी घालू शकता म्हणजे लवकर शिजेल. मी थंडच पाणी घालून घेतलंय आणि कुकरला 1 शिट्टी काढून घेणार आहे. 1 शिट्टीमध्ये छान शिजले जातात बघा. 1 शिट्टी घेऊन घेऊ आपण. जर तुम्ही चणे भिजायला विसरल्यास सर टाकण्यासाठी तुम्हाला भाजी करायची असेल तर तुम्ही हे सोळा टाकून त्याच्या 3 शिट्ट्या काढून शिजवू शकतात. इथे मी भाजी करण्यासाठी टोमॅटो पेस्ट घेतली आहे, बारीक खोबरं घेतलंय, येसूरचं पीठ घेतलंय आणि अद्रक घेतलंय बारीक केलेलं बघा. इथं आपले आता चणे छान शिजून गेले आहेत बघा. असे छान शिजायला पाहिजे आपले चणे म्हणजे भाजीला घट्टपणा येतो. आता इथं मी कढईमध्ये तेल तापायला ठेवते. आपण ऑलरेडी तेल 1 पळी टाकलं होतं. आता इथं मी 1 पळी टाकणार आहे आणि खोबऱ्यामुळे भाजीला छान तेल सुटतं. आता मी इथं जिरं मोहरीने वापरणार डायरेक्ट आपण अद्रकची पेस्ट टाकू. आता टोमॅटो प्युरी टाकून घेऊ. इथं मी 2 छोटे टमाट्याची प्युरी घेतली होती. आता हिला छान आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. जर तुम्ही कांदा लसूण खात असणार तर तुम्ही लसूण आणि कांद्याचा उपयोग करू शकता. बघा छान आपली प्युरीला तेल सुटलंय आणि कलर पण आपला चेंज झालाय. आता इथं मी बारीक चिरलेला खोबरं घेतलंय 2 चमचे. खोबरं पण छान आपण भाजून घेऊ तेलामध्ये. बघ खोबरं पण छान भाजलं गेलंय. मसाला आपला गोळा होतोय. आता इथं मी येसूरचं पीठ घेतलं 1 चमचा. याचा व्हिडिओ मी काल अपलोड केला आहे, तो जाऊन नक्की बघा. या मसाल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते. आपल्या नॉनव्हेजच्या भाज्यांमध्ये हा मसाला जर वापरला तर भाजीला घट्टपणा येतो आणि वेगळी टेस्ट छान येते. आता इथं मी मसाले घालून घेते. चटणी घेतली आहे 2 चमचे. तुम्ही चटणी कमी जास्त करू शकतात. गरम मसाला घेतला 1 चमचा. धने पावडर 1 चमचा. त्याला छान आपण परतवून घेऊ. आता हळद घालून घेऊ 1 चमचा. सगळे आपले मसाले छान शेकले गेले आहेत. आता इथं मी जे आपलं पाणी आहे चणे शिजवलेलं तेच घालून घेणार थोडं, म्हणजे आपले मसाले करपणार नाही.
आता इथं मसाल्याला आपण तेल सुटू देऊ छान. पाण्यामुळे आपले मसाले छान शिजून पण जातील आणि तेल पण सुटेल, त्याला करपणार नाही. बघा असं छान मिक्स करून घ्यायचं एकजीव. आता त्याच्यावर मी झाकण ठेवून देते. झाकण ठेवल्यामुळे आपलं मसाला छान तेल सुटेल आणि लवकर वाफला जाईल मसाला. बघा छान आपल्या मसाल्याला तेल सुटलंय. आता त्याला परत आपण मिक्स करून घेऊ छान. आपला मसाला छान खाली करपला पण नाहीये. आता इथं मी चणे घालून घेते. तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला घट्ट हवी असेल तर पाणी कमी वापरा, पण आमच्याकडे थोडं पातळ लागते म्हणून मी पाणी घातलंय भातासोबत खायला. बघा मी एवढं प्रमाणात पाणी घातलंय. तुम्ही कमी करू शकतात किंवा जास्त करू शकतात. आता हिला छान आपण शिजू देऊ. म्हणजे चणा आणि येसूच्या पिठामुळे भाजीला घट्टपणा येतो. नंतर जशी भाजी थंड होत जाते तशी ती घट्ट होत जाते. सुरुवातीला आपल्याला पातळ वाटते भाजी. इथं मी चवीनुसार मीठ घालून घेतलंय. इथं मी झाकण ठेवून वाफू देते भाजीला. छान उकळी फुटली आहे आणि तेल पण सुटतंय. परत झाकण ठेवून घेतलं. बघा थोडी घट्ट व्हायला लागली आपली भाजी. झाकण ठेवून घेतलं आणि गॅस बंद करून दिलाय. बघा छान आपली भाजी तयार झाली. छान तेल पण सुटलंय. तुम्ही कोणत्याही देवाच्या नैवेद्याला भाजी नक्की ट्राय करा. एकदम सात्विक आहे, विना कांदा लसूण. या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.